तुम्ही कशाला टेन्शन घेताय? काय करू, डोक्यातनं विचारच जात नाही. या सगळा गोंधळ माझ्यामुळे झालाय हो. असं काही बी नाही असं तुम्हाला वाटतंय. तुम्ही मला आपलं बरं वाटेल म्हणून काहीतरी बोलताय, पण मी ती साडी ना परत करणार आहे. सगळ्यांना आवडली साडी, आईला तर खूपच आवडली आणि छत्री पण आवडली तिला. मी काय म्हणतो शोभा, ती साडी आहे. काय साडी? काय ताई, ते मालक म्हणतायत की आपण ती साडी परत घेऊया. काय? हा विचार सुद्धा डोक्यातनं काढून टाका. ही साडी माझी आहे. मला उद्या देवळात नेसायला कोरी साडी हवी होती आणि आता ती मिळाली. तुम्ही दोघं असं बोलताय? ती पॅन्ट अंजली त्यांच्या मामांची आहे ना. कोण मामा? कुठली पॅन्ट? काय बोलतेस? मालक अंजली त्यांच्या मामांची पॅन्ट चुकून घालून गेले होते. मग त्या पॅन्ट मध्ये लॉटरीचं तिकीट होतं ना. मग ते तिकीट त्यांचं झालं. मग ते त्यांना द्यायला पाहिजे ना. असू दे ना. हे बघ, पॅन्ट मामांची असू दे ना. लागलं कुणाला? मोहन्याला. म्हणजे नशीब कुणाचं चांगलं? मोहन्याचं. मग पैसे ह्यालाच मिळाले पाहिजेत. आणि मला सांग, त्यांना माहिती तरी आहे का तिकिटाचं? पण आता आपल्याला कळलंय ना, मग आपल्याला द्यायला हवं. अजिबात द्यायचे नाहीत. घरात आलेली लक्ष्मी अशी लाथाडाची नसते. चांगलं नसतं ते. मी काय म्हणतो शोभा, लोकांना कळलं तर किती वाईट दिसेल. आपण कळलं तर ना. मग तुम्ही दोघांना सांगत्या, खबरदार बाहेर कुणाला कळलं तर गाठ माझ्याशी आहे. पण शोभा, हा विषय इथेच संपला. ठीक आहे, इस्त्री करून दे. इस्त्री कर. अहो असं काहीतरी करू नका हो. जाऊ दे, जाऊ दे. शिव्या घालू नकोस. मालकांचं ना मला काही कळतच नाही. स्वतः बी काय करत नाही, मला बी काय करून दे. पटापट कर जरा. उद्या नेसायची मला ती. आणि लाईट बंद कर, झोपू दे. शोभा, लाईट बंद करू. दिव्यावर कर. दिव्या? नेहमी नेहमी काय तेच तेच सांगायचं कळत नाही माणसाला अजिबात. काही बी ना, मालकांना त्रास होतोय हे बी दिसत नाही त्यांना. मालक, एवढं लवकर ऑफिसला? हो. नका काय विचार करू. अहो सारखं सारखं अपराधासारखं वाटतं हो. सतत तेच विचार डोक्यात घोळत राहतात. हा मग विचार नका करू ना. मग नाही ना डोक्यात तुमच्या. माझ्या हातात नाही ना. पण ते असं नाही करू शकत मी. जोपर्यंत अंजलीच्या मामांचे पैसे देत नाही ना, तोपर्यंत असंच होत राहणार. माझ्या मामाचे पैसे? दादा, तुम्ही माझ्या मामांकडनं पैसे घेतले होते का? तिच्या डोक्यातनं काढून टाकू. नको नको, मी सांगतो ना. सांगा ना दादा. काय काय ते तुम्ही माझ्या मामाकडनं पैसे उसने घेतले होते का? नाही नाही अंजली, ते काय झालं, काय झालं? मी चुकून तुझ्या मामांची पॅन्ट माझी समजून घातली आणि त्यात लॉटरीचं तिकीट होतं आणि तुला लॉटरी लागली. काय सांगता? लॉटरी लागली? हो. मग कालच सांगायचं नाही का? किती पैशांची लागली? 1,500. हा, फक्त 1,500ची? हो हो हो. नाही म्हणजे मला काय वाटलं की शोभानी ते लॉटरीचं तिकीट काढलं आणि चुकून माझ्या पॅन्टच्या खिशात ठेवलं. हा, म्हणून मला वाटलं की मलाच लॉटरी लागली. त्यात काय झालं? ठीक आहे ना. हे बघा, तुम्ही पैसे देऊन टाका म्हणजे झालं. द्या पैसे. हो देतो ना. काय काय झालंय माहितीये का, ते 1,500 मी माझे समजून खर्च केले. म्हणजे मी पैसे देतो, फक्त तुला विनंती एवढीच आहे की मला संध्याकाळपर्यंतचा वेळ दे. मी तुझ्या मामांचे पैसे आणून देईन तुला. फक्त कोणाशी बोलू नकोस, नाहीतर लोकांना वाटेल की मी
आहे असं चोर आहे असं वाटेल लोकांना. म्हणून लोकांची फक्त मी संध्याकाळपर्यंत काही करून देईन पैसे. अहो दादा, इतकी काळजी करू नका हो तुम्ही. तुमच्या जागी कोणी असतं तर मला कळलंच नसतं. तुम्ही प्रामाणिक आहात म्हणून मला कळलं. तुम्ही काळजी नका करू, मी नाही सांगणार कोणाला. थँक्यू, खूप उपकार होतील तुझे. काय माहितीये का अंजली, आता माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे प्रामाणिकपणा, सचोटी, इमानदारी त्या पलीकडे प्रॉपर्टी काहीच नसते ना. म्हणजे त्याचं स्वतःचं घर सुद्धा नाही. त्या माणसाने या गोष्टी जपायलाच पाहिजेत, नाही नाहीतर मग जपण्यासारखं काहीच शिल्लक नाही राहणार. म्हणून मी संध्याकाळपर्यंत पैशाची व्यवस्था करतो. अहो ठीक आहे. भानू, तू ह्या लवकर, मी येते. ऐकलं तुम्ही अंजली ताई काय म्हणाले ते? नका टेन्शन घेऊ. अहो तसं नाही, पण मनाला खात राहतं. आणि जोपर्यंत मी मी करते काहीतरी. नाही 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 नाही, ही माझी चूक आहे. त्याचं प्रायश्चित्त मलाच करायला हवं. म्हणजे जादूनी केलेल्या प्रायश्चित्तानी त्याची भरपाई नाही होणार. ते स्वकष्टाची स्वकमाईनेच ते पैसे परत करायला हवे. स्वतःच्या कमाईने म्हणजे? स्वतःच्या मेहनतीने मिळवलेल्या पैशाने. माझी आई नेहमी म्हणायची, स्वतःच्या मेहनतीने जे कमवलेले पैसे असतात ना, तेच खरे कष्टाचे पैसे. त्याच कष्टाच्या पैशांनी मला हे फेडायचे. तुम्ही पैशांचा बंदोबस्त कसा करणार? बघू, होईल काहीतरी. होईल होईल होईल, तुम्ही नका काळजी करू. होईल काय, बघतो. आता तू माझ्याशी वाद घालू नकोस हा. आता तुला कसं चाळीत आणायचं ते बघतेय मी. तुला चाळीत आणायचं असेल ना तर शोभाला आपल्याकडे वळवावं लागेल, माहितीये का? पण तेच वळवायचं कसं? एक काम कर, तू माफी माग. हो हे सोपं नाही हा. अरे ते शोभाताई मला डोळ्यासमोर उभं धरत नाही आणि तुम्ही नाही नाही मला नाही जमणार. बापरे, नाही नाही, मी नाही. शांते, तुला हे करावंच लागणार हा. अहो मला नाही शक्य. बापरे, मी नाही करू शकत. नाही. एक काम करूया, जेव्हा मास्टर डे असतो ना तेव्हा जाऊया आपण घरात. अच्छा, म्हणजे तुमचा तो मास्टर डॅग संध्याकाळपर्यंत येईपर्यंत मला इथे थांबावं लागणार, बरोबर ना? तुला इथं थांबावं लागणार हा. लपून राहावं लागणार. तू कोण आहे? दरवाजा उघड आई. शोभे, तू कशाला आलीस इथे? काय काम आहे? कशाला? हा काय प्रश्न आहे का? नको ते प्रश्न विचारते. दरवाजा उघड. लपवा कुठेतरी. आले आले. कपट 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 कपट. बापरे, अहो, आधी आधी अच्छा लप लप. आई, 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 अगं. नाही, अहो. काय ग बाई, बाई आहे. काय करते आई? अगं हो, आले ना. ये ये ये, पेटीत 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 पेटीत. पिंकीत मी कशी पावणार आहे? तेवढं खायचं कशाला? आई नाही बाई, खरंच आई. हा. शांती, शांती एकदम कुठं गायब झाली? हे मोरीत नाही, कुठे गेली? शांती, मागे सर, दिसू नको सा. उघड लवकर तर तोडून टाकेन मी. काय ग, काय आहे? आले ना, दरवाजा फोडते का माझा? काय ग, काय आहे? कशाला ओरडतेय? दरवाजा उघडायला एवढा वेळ का लावला? जरा पडले होते. काय काम होतं तुझं? बाजूला थांब का. भानू कुठे? भानू, भानू, भानू कुठे? मी नाही बघितलं तिला. अगं आता काय ती दुनियाभरची कामं करते, पैसे कमवते. आपल्यासाठी कुठे वेळ आहे तिला? मला माहिती नाही. बरं बरं, ऐक, चल लवकर आपल्याला देवळात जायचं ना. देवळात आता जायचं? अगं पण आवाज कसला आहे? अगं ते काय माहितीये,
घरात इतके उंदीर झालेत ना, इकडून तिकडून दिवस रात्र फिरतात, खाडखोड करतात. चल चल आपण जाऊया. अगं मी बघते ना उंदराला. थांब ना. नको. काय उरटतीस का? काय झालं तुला? अगं काय नाही, तू चांगली साडी नेसलीस ना, ते वाकण्यामुळे ना खराब होईल ना, हा. म्हणून नको. हा? चल आपण जाऊया. चल का चल, साडी तरी बदल. आता मला दिलेलं कोण बघणार आहे? असं ते चांगली काय साडी. तू चल ग, चल, वेळ होईल आपल्याला. चल ये. अगं कुलूप तर घाल. अगं कशाला? हा? काय आहे आपल्या घरात चोरी करायला? ए बा, वाटलं तर कधी लावते. नाही 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 बाजू तू कुलूप घाल. तुझ्या प्रत्येक वेळेला मग हे गेलं चोरीला, ते गेलं. कुठे टाळ? अगं ते टाळा ते इथे आहे का? अगं गादी खाली कुठे? अगं ये बाई, 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 हे बघ, हे घे, हे घे, घे, घे. चल चल. नाही तू सारखी बोलत राहशील, हे चोरीला गेलं, ते चोरीला गेलं, तुझा काय भरोसा नाहीये. ये आता. नंतर तुझा गाजावाजा असतो. माझ्या घरातलं हे गेलं, माझ्या घरातलं ते गेलं. हा चल आता. लावलंय मी. चल. हा, हो चल. चल. काय करू कळत नाहीये. पैशाचा बंदोबस्त कुठून करणार? मॅडमना विचारलं तर त्याही नाही म्हणाल्या. स्कूटर विकू का? नको, पण स्कूटर विकली तर शोभाला फार वाईट वाटेल. घड्याळ विकलं तर कोणी 150 रुपये देणार नाही. 1,500 रुपये कोण देणार आहे? मालक, मला वाटलं भानू, पण त्या कशा येतील? त्या चांगल्या मदत करत होत्या, त्यांनाही मी नाही म्हणालो. काय करू सुचत नाही. एवढा खमंग आवाज कुठून येतोय? आजीच्या घरातून? आजी, काय झालं? एवढा पसारा कसला? पसारा नाही ग, रव्याचे लाडू करतेय. असं वय? काही सामान कमी पडतंय का? मी आणून देते तुम्हाला. सामान नाही, ताकद कमी पडते आता. मग कशाला एवढं सामान आणायचं ना? तुम्हाला दोघांना लागतात तेवढेच लाडू करायचे. ग आमच्यासाठी नाही करत आहे. गेल्या वर्षी मी देवीला नवस बोलले होते, यांच्या पायात जर का सुधारणा झाली तर 201 लाडूचा भूक चढवीन म्हणून. असं आहे वय? माणसांचं ना वेगळंच असतं. कधी देवाला प्रसन्न करतात तर कधी कावळ्याला जेवायला घालतात. मला तर काही कळतच नाही. अगं श्रद्धा असते ग ज्याची त्याची. बरं बरं, प्रॉब्लेम काय मग? प्रॉब्लेम नाहीये ग. सकाळपासून हा एवढा रवा भाजून ठेवला, कंबरडं गेलं माझं. तूप सुद्धा वितळवून ठेवले, पण हातच चालत नाही. काय करू, काय कसे लाडू वळून होणार? आणि आज संध्याकाळपर्यंत नवस फेडायचं आहे ग. अहो इतकंच ना, म्या हाय ना, म्या करून दे. द्या. खरंच जमेल तुला? बरं आहे बघ, मी तुला दर लाडवा मागे 10 रुपये देईन, चालेल? अहो आजी, काय बी बोलता तुम्ही? अहो तुमच्या नातीसारखे आहे म्या. तुमच्याकडनं पैसे घेतले ना तर तुमचा देव सोडणार नाही मला. तसं नाही ग, तुझ्या मेहनतीचं बक्षीस समजून घे, नाहीतर माझा नवस कसा पूर्ण होणार? 201 लाडू म्हणजे 2010 रुपये होतील. नाही म्हणू नकोस बाळा. हा चालेल, पण मला ना फक्त 1500 रुपये द्या. आता तुम्ही तो रवा भाजून घेतला ना, त्याचे पैसे काढून घे तुम्ही. बरं 1500 तर 1500 चल, पण आता लवकर लवकर हात चालव. एवढे लाडू व्हायचे, करूया ना सुरुवात?
होय आता या भाजलेल्या रव्यात मी सांगेन तसं सामान टाक सगळं. घे एकदा मोकळा घे थोडासा रवा करून. आता वळायचा. होय ठेव तिथे. छान. आजी जमला की. झालं? छान अगदी. हा मोठं काम केलंस बघ माझं. आता तुझ्या कामाची बक्षिसी देते तुला. म्हणजे जादूनी केलेल्या प्रायश्चित्तानी त्याची भरपाई नाही होणार. ते स्वकष्टाची स्वकमाईनेच ते पैसे परत करायला हवेत. मालक इथे आहात तुम्ही? मी आज किती शोधलं तुम्हाला. इथे का बसलाय? अहो, तुम्हाला माहिती आहे ना, मला टेन्शन आहे. टेन्शन? कसलं टेन्शन? अहो, तुम्हाला माहिती आहे ना, मला अंजलीला आज 1,500 रुपये द्यायचे आहेत. त्याचा बंदोबस्तच नाही झाला. हो मॅडमना विचारलं तर त्या नाही म्हणाल्या. मी घड्याळ विकण्याचा प्रयत्न केला तर 150 रुपये आले हो याचे. शेवटी स्कूटर विकायचा पण विचार केला पण तेही नाही जमलं. मालक मी आहे ना, हे घ्या. नाही 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 नाही, मला असे जादूनी आणलेले पैसे नको आहेत. मला मेहनतीने कमावलेले पैसे हवेत. मालक ही खरीच कमाई आहे, मेहनतीचे पैसे ते. काही तुमचं, तुम्ही कसे कमावले ते पैसे? सांगते. गेल्या वर्षी मी देवीला नवस बोलले होते, यांच्या पायात जर का सुधारणा झाली तर 201 लाडूचा भूक चढवीन म्हणून. अहो इतकंच ना, मी आहे ना, मी करून दे. द्या. मी तुला दर लाडवा मागे 10 रुपये देईन. चालेल? हा चालेल, पण मला ना फक्त 1500 रुपये द्या. आता तुम्ही तो रवा भाजून घेतला ना, त्याचे पैसे काढून घेतले. अहो तुम्ही माझ्यासाठी इतका त्रास कशाला घेतलात? मी केलं असतं काहीतरी. तुमच्या त्रासापुढे माझा त्रास काय बी नाही. उलट मी आज तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. अहो तुम्ही काय थँक्यू म्हणताय? तुमचे हात बघा किती लाल झालेत. परी असून तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं, मला बरं नाही वाटत हो. मालक मला ना आज कष्टाच्या कमाईचं मोल कळलं, त्यातला आनंद बी कळला. मला असं वाटायचं ना, माणसाच्या जगात जादू बिना जगताच येत नाही, आनंदच नाहीये. पण आज कळलं तसं नाहीये. थँक्यू. हा थँक्यू. मग आता पटलं ना ते मेहनतीचे पैसे आहेत ते? हो हो. मग घ्या ना, नाही तर मी रागवीन आता. नाही द्या द्या. तुम्ही मला म्हणाला होतात ना मी तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे, पण खरं तर तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन मला खूप स्पेशल केलंय. तुम्ही पण खूप स्पेशल आहात माझ्यासाठी. माझ्या सगळ्यात चांगली आणि एकमेव मैत्रीण आहात तुम्ही. मालक तुम्ही बी माझे बेस्ट फ्रेंड आहात. मेहनतीचे पैसे कसे असतात ना हे तुम्ही दाखवलं मला, आणि मी आता कमवले आज. थँक्यू. हा हो. आता म्हणालात ना मी तुमची मैत्रीण आहे म्हणून, मला लाजतंय कशाला? नाही पण ते असं सवय नाहीये ना. बरं जाऊ दे. नाही नाही हरकत नाही. थँक्यू. मी हळूहळू फेडी ना तुमचे पैसे.